बालाजी भुईबार GMC लातूर OT टेक्निशियन. आज मी तुम्हाला सांगणार आहे सियाम वर्क कसा करायचा, काय काय प्रॉब्लेम येतात आणि कसे सॉल्व्ह करायचे ते आपण. हे आपली सियामची स्क्रीन आणि तो आपला सियाम. तर वर्क काय करायचं, तर हा स्क्रीन आहे सियामची आपली. तर ते असं नाही करणार, या इकडून फोन दाखवतो. हे आपलं सियाम, हे आपलं सियाम. हे आपण ऑन केलं तेव्हा हे वर्क करेल. हे इन्स्टॉलिंग होत आहे. हे आपलं ऑन झालेलं आहे सियाम, आता पूर्ण रेडी म्हणून आलेलं आहे. तर आपण आता शूट घेऊन बघूयात काय प्रॉब्लेम येतात काय नाही ते बघूयात. पहिला आपण लीड घेऊन घालूयात. आता आपण प्रॉपरली रेडी झालेलो आहे. तर आपण सियामचं शूट घेऊन पाहूयात की काय प्रॉब्लेम येतात ते. हे आपलं शूटचं बटन, ते हँड आहे आणि फोर्स स्विच आहे. आपण दोन्ही पण यूज करू शकतो. मग दोन्ही यूज करून मी दाखवतो. तर मी शूट करतोय. स्क्रीन आहे, माझा शूट झाला होता नाही तर. तर आपण याला 0 डिग्री तर आपण शूट घेऊन पाहूयात की काय प्रॉब्लेम आहे, कोणता सॉल्व्ह करायचा. मी शूट करतोय. शूट झालं. ते रिंग आहे का हातातली? तर प्रॉब्लेम असा आलाय स्क्रीनवरती, एक स्क्रीन बंद आहे. तर हे स्क्रीन ऑफ आहे. त्याला सुरू करायची कशी, हे पूर्ण थोडंसं व्हाईट नाही आहे, तेवढं ब्लॅक दिसतं. मी ते पण तुम्हाला प्रॉब्लेम दाखवेल. पण हे स्क्रीन ऑन करायची कशी, तर हे स्क्रीन ऑन अशी होते की स्टोअर जे आहे हे इथं आपल्याला लाईव्ह शूट दिसणार या स्क्रीनवरती. आणि ह्या स्क्रीनवरती आपण सेव्ह केलेली इमेज दिसणार. सपोज हे स्क्रीन इकडे पण येऊ शकते. ते कसे येईल, तर हे इथं जे आहे ऑप्शन, हे क्लिक केलं तर हे स्क्रीन इकडे पण येऊ शकते. त्यात काय तेवढा इश्यू नाही आहे, आपल्याला ते समजून जाईल थोडंसं. पण रेग्युलरली आपण हा स्क्रीन यूज करतो शूटसाठी. हा स्क्रीन इमेज सेव्ह करण्यासाठी करतो. तर आता ही इकडली इमेज इकडे सेव्ह करायची कशी, तर हे स्टोअर जे आहे, त्या स्टोअरला क्लिक करायचं, तेव्हा हे सेव्ह इकडं इमेज सेव्ह होणार. आणि हे LIH हे जे दिसतं हे फक्त आपण जेवढं स्क्रीन सेव्ह करतो, आपलं शूट सेव्ह करतो स्क्रीनवर, तेवढं दिसणार. पण हे LIS मध्ये ठेवलं ना, ते ॲटोमॅटिक ते इकडे आपल्याला शूट झालेली स्क्रीन दिसणार आहे, सेव्ह झालेली. तर आपण थोडंसं याचं फॅक्टर कमी आहे, फॅक्टर वाढवून शूट करूयात. तर फॅक्टर वाढवायचा कसं, तर इथे दाखवा. तर हे आहे फॅक्टर KB, हे आहे 40 वरती. त्याला आपल्याला ठेवायचं आहे 50च्या पुढे ते 60च्या आतमध्ये. पण आपण ठेवूया 60 वरती. 60 वरती ठेवून आपण शूट करून पाहूया की काय क्लॅरिटी येते आपल्याला. तर मी शूट करतोय. तर हे आपलं फॅक्टर थोडंसं जास्त वाढलं, त्याच्यामुळे नाही दाखवत. आपण कमी करूया, त्याला ठेवूया 50 वरती आणि शूट करून पाहूया. तरी पण थोडंसं जास्त आहे, तुम्हाला दिसतंय ना. आपण पुढे आता 43 वरती ठेवलं मी. तरी आता आली स्क्रीन आपली रेग्युलरली यूज करायला. हे दिसते क्लॅरिटीमध्ये. आता आपण फॅक्टर पहिलं 60 वरती केलं होतं, KB वाढवली होती, तर ते थोडंसं व्हाईट दिसत होतं. नंतर कमी करून आपण 45 वरती ठेवले, तर हा क्लॅरिटी आहे. तर आपल्याला ठेवायचं आहे 45च्या रेंजमध्ये KB. तर हे आपल्याला जे तुम्हाला जे मी म्हटलं की स्क्रीन आपल्याला ही LIS हे जे आहे हे ॲटोमॅटिक सेव्हचं आहे. आणि LIH तर ठेवलं आपण, तर हे एक इमेज सेव्ह होणार. तर आपण ठेवलं ती LIS वरती, तर त्यासाठी आपल्याला दिसणार सेव्ह इमेजेस या स्क्रीनवरती.
हे इकडे हे ह्या साईडला हे ॲटोमॅटिक सेव्ह झालेले इमेजेस. हे हे पहिलं आपण शूट केलेले हे सगळे हे टोटल. तरी सध्या प्रॉब्लेम काही नाही आहे, सियाम वर्किंग आहे टोटली. पण मी सांगायचं मला एवढंच आहे की सपोज आपलं तर सियामची स्क्रीन तर पूर्ण फुल व्हाईट दिसत असेल तर आपल्याला KV ॲडजस्ट करायचे. हे सध्या मी ठेवले 44वरती. कधी कधी हे इथलं पण थोडंसं चेंजेस होऊ शकतो. हा इथे 90% तरी आलं तर आपल्याला थोडीशी KV वाढवावी लागेल. ती आता सध्या सियाम वर्किंग आहे. ओके, तुला काय विचारायचं आणखी? मी सांगितलं तुम्हाला थोडं समजलं असेल. तर मी सांगतो स्क्रीनची स्क्रीन हे आहे रोटेट. याच्यावरती आपण हे रोटेट करू शकतो कोणत्या अँगलला कसं किती डिग्री पाहिजे ते. आणि हे आहे ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. हे हॉरिझॉन्टल आणि हे व्हर्टिकल. हे तुम्हाला ब्राईटनेसमध्ये थोडंसं ब्राईटनेसमध्ये आहे. हे मी स्टोअरचं सांगितलं आत्ताच. नंतर आपण ह्या स्क्रीनवरती इथं आपल्याला स्टडी डाटा म्हणजे पेशंटचं आपण ठेवलेलं सेव वगैरे काय काय कोणत्या पेशंटचं तिथं नेम ऑफ द पेशंट, एज, बर्थ डेट आपण इथं सेव्ह करू शकतो जे काही आपण पेशंटचे शूट करतो. नंतर हे स्टडी सर्च म्हणजे आपण जे पेशंटचे आता सेव्ह केलेत ते इथनं दिसतात आपल्याला. हे ब्राईटनेस हे इथे पण रोटेशन आहे याला कोणत्या अँगलला किती ठेवायचं. इथं पण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आहे. आणि हे आहेत ते आपले हे वाले हे आपण जे सेव्ह केलेत आत्तापर्यंतचे इमेज ते इथे दिसणार तुम्हाला. हे असे आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल सगळं. असं सांगितलं तुम्हाला असं पूर्ण समजावून. बाकी काय एवढा इश्यू नाही, सगळं व्यवस्थित आहे, सगळं सोपं आहे शिकण्यासारखं. आणखी काय विचारायचं असेल ते विचार. तुला काय विचारायचं? काय समजलं काय नाही समजलं? समजलं, सगळं समजलं. विचारा तुम्ही काय सांगायचं. आता हे आपल्याला